नागपूरमधून अपडेट आहे। नागपूरमधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काल रात्री जीवघेणा हल्ला झाला आणि भूषण शिंगणे नागपूर भाजप प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार आहेत। नागपूरमधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काल रात्री जीवघेणा हल्ला झालेला होता। त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिल्याचं सुद्धा पाहिलं आपण। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आता भूषण शिंगणे यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांसह नितीन गडकरी यांच्याकडूनही शिंगणेंच्या तब्येतीची विचारपूस केली गेली आहे। दुपारी कैलास देशमाने साहेबांना भावना पाठवलं, पण ते तिथे स्पॉटवर आले, थोडा वेळ थांबले, काही ऍक्शन नाही झाली आणि चालले काहीतरी होणार। 4 दिवसापूर्वी म्हटलं हे काहीतरी घेऊन करणार, पण मी नसतं गेलो ते मोठं झालं तिच्या घरी घेऊन पूर्ण माझ्या घराला पूर्ण घेरलं होतं। हमने सवाल ये ना तब से बोल रहा था कि 17 तारीख को आम्ही कार्यालय भी तिथं खोललं। मेरा घर बोले 17 तारीख को आप कभी नहीं। आम्ही कसं भूषण शिंगणे हे उमेदवार होते आणि काल रात्री त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। त्यावर या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली सुद्धा आपण पाहिली आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे सुद्धा त्यांची विचारपूस